संतांनी स्वतः कष्ट करून घेतला आहे, लोकांची नावं ठेवून घेतली आहेत, आपले कल्याण करण्यासाठी परोपकार आपल्यावर केले आहेत, असं प्रतिपादन आळंदी येथील प्रवचनकार हरिभक्तपरायण बालाजी महाराज मस्के यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी इथं केले। शिरूर तालुक्यातील कोंढापुरी इथं माजी सरपंच बापूराव धोंडीबा गायकवाड यांच्या दशक्रिया विधीनिमित्त त्यांचे चिरंजीव उद्योजक रामदास बापूराव गायकवाड, माजी उपसरपंच, सोसायटीचे विद्यमान चेअरमन प्रकाश बापूराव गायकवाड परिवारानं आयोजित केलेल्या प्रवचनात हरिभक्तपरायण बालाजी महाराज मस्के बोलत होते। दशक्रिया विधीस राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, उद्योग, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांसह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, कोंढापुरी, खंडाळे, निमगाव, म्हाळुंगी, शिक्रापूर, गणेगाव, खालसा, रांजणगाव, गणपती, कासारी, तळेगाव, धमडरे ग्रामस्थांसह गायकवाड परिवाराचे पाहुणे, महिला मोठ्या संख्येनं दशक्रिया विधीस उपस्थित होते। हरिभक्तपरायण प्रवचनकार बालाजी महाराज मस्के प्रवचनात म्हणाले, 84 लाख योनी भोगून माणसाचा जन्म आहे। माणसाच्या जन्माला येताना असंख्य दुःख आहेत। आपण प्रवचन कीर्तनात बसलो तर आपल्याला तासभर मांडी घालून बसता येत नाही। देवाचं नाव घेण्यासाठी कुठं जावं लागत नाही, कुठं जायची गरज नाही। कुठल्याही रस्त्यावर देवाचं नाव घ्या, कुठल्याही वेळेला देवाचं नाव घ्या, कुठल्याही अवस्थेत देवाचं नाव घ्या, कल्याण होणारच आहे। आई वडील श्रेष्ठ आहेत, आई वडिलांची सेवा सर्वात श्रेष्ठ असल्याचं हरिभक्तपरायण प्रवचनकार बालाजी महाराज मस्के यांनी प्रवचनात सांगितलंय। खंडाळे गावचे चेअरमन विठ्ठल कोंडीबा नरवडे यांनी यावेळी माजी सरपंच कैलासवासी बापूराव धोंडीबा गायकवाड यांना भाषणातून श्रद्धांजली अर्पण केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.